माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभुवानी आधार नाम रूपास बुद्धी न जाणे जाणे त्या स्वतो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे तेशीचे. जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजच माझी होत असे. ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बुध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी न मनो कोणा करावे म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यम बुद्धिरद्रघ्यतु निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्येक परम महः तदेवाहम न मत्तुन्यदितिमे निश्चितामती. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो न्याता. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 9 क्रमांकाचा जीवसृष्टीच सुखदुःखास कारण आहे. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 9 क्रमांकाचा जीवसृष्टीच सुखदुःखास कारण आहे. या विचारसागर ग्रंथातील 5 तरंगाचा विचार पूर्ण करून 6व्या तरंगातील 8 परिच्छेदाचा विचार कालपर्यंत आपण बघून आलो. त्यातील 1 ते 5 परिच्छेदामध्ये 2 हेतूने स्वप्न कसं सत्य ठरत नाही हा विचार करून झाला. म्हणजे जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नाला म्हणावं तर स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो, स्वप्नातला पदार्थ सन्मुख दिसतो, म्हणून पहिल्या हेतूने स्वप्न सत्य ठरत नाही. मग सूक्ष्मदेह स्थूलदेहाला सोडून बाहेर जातो म्हणून स्वप्न सत्य म्हणावं तर सूक्ष्मदेहाचा स्थूलदेहाशी वियोग म्हणजेच मृत्यू. म्हणजे स्वप्नातली प्रत्येक व्यक्ती स्वर्गवासी वैकुंठवासी कैलासवासी झाली पाहिजे तसं काही होत नाही, म्हणून दुसऱ्या हेतूने स्वप्न सत्य ठरत नाही. मग 3रा प्रकार त्याने केला. जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात तसे स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात, म्हणून जागृतीतले पदार्थ जसे सत्य तसे स्वप्नालाही सत्य म्हणा. पण गुरुदेवाने सांगितलं उत्पत्ती हा सत्यत्वाचा मिथ्यत्वाचा निकष नसून तो कशाचा निकष आहे तर प्रतीतीचा निकष आहे. अनुत्पन्न पदार्थ प्रतीतील येते आणि उत्पन्न पदार्थ प्रतीतील येतो. मग सत्यत्व मिथ्यत्वाचा निकष काय आहे तर पदार्थाची उत्पत्ती करता योग्य देशकाल सामुग्रीचा भाव असेल तर तो उत्पन्न झालेला पदार्थ सत्य असतो. कोण? जागृती. आणि ज्या पदार्थाची उत्पत्ती करता योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव असेल तो उत्पन्न झालेला पदार्थसुद्धा मिथ्या असतो, म्हणून स्वप्न मिथ्याच आहे. म्हणजे अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हाही सिद्धांत अबाधित आहे. आणि योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव असल्यामुळे स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होणे मिथ्या आहे, म्हणजे त्याचं मिथ्यात्वही सिद्ध आहे. पुन्हा त्याने दुसरा प्रयत्न केला. एकतर काय करा समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात की नाही? गुरुदेव म्हटले हो. मग स्वप्नात दिसणारे जे पदार्थ आहे स्वप्नात तिथे दिसणारा त्यांना देशकाल योग्य आहे आणि तो देशकाल त्यांच्या उत्पत्तीला कारण मानला तर स्वप्नातले पदार्थ सत्य म्हणायला काही हरकत नाही. तर गुरुदेवाने सांगितलं स्वप्नामध्ये दिसणारे देशकाल आणि तिथे दिसणारे पदार्थ त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होत नाही. का बरे? मग समसत्ताक पदार्थ म्हटले तो सिद्धांत अबाधितच आहे, पण केवळ प्रतीती पुरेशी नाही, त्यांच्यामध्ये कार्यकारण भावाच्या सिद्धीकरता पूर्वोत्तर भावाचा भाव पाहिजे जो की जागृतीमध्ये आहे. पण स्वप्नातले पदार्थ आणि तिथे दिसणारा देशकाल यांची युगपतच उत्पत्ती आहे, म्हणजे पूर्वोत्तर भावाचा अभाव आहे, म्हणून तिथे दिसणारा देशकाल आणि तिथे दिसणारे पदार्थ यांच्यामध्ये कार्यकारण भावाची सिद्धी होत नाही. म्हणून समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही, विषम सत्ताक होतात हा सिद्धांत अबाधितच आहे. आणि स्वप्नातले देशकाल आणि तिथल्या पदार्थामध्ये पूर्वोत्तर भावाचा अभाव असल्यामुळे त्यांच्यामध्ये कार्यकारण भावाची सिद्धी नाही, म्हणून स्वप्नातले पदार्थ मिथ्याच आहे. आणि समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक नाही हा सिद्धांत देखील अबाधित आहे. पुन्हा मग त्याने म्हटले स्वप्नाचं उपादान अंतकरण किंवा अविद्या आहे आणि अधिष्ठान साक्षी किंवा ब्रह्मचैतन्य आहे. मग ज्या पक्षामध्ये स्वप्नाचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य मानतात त्या पक्षामध्ये स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञान वाचून होऊ नये.
आणि होत असेल तर अधिष्ठान ज्ञान आणि कल्पिताची निवृत्ती होते, हा सिद्धांत काय होईल? बाधित होईल. गुरुदेव म्हटले होणार नाही. म्हणले का? म्हटले स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून होते हेही बरोबरच आहे, आणि स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही हेही बरोबरच आहे. म्हटले कसं? तर ज्या वेळेला स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून म्हणजेच निद्रेचा भंग झाल्याच्या नंतर किंवा स्वप्नाची विवृत्ती जागृतीत अवस्थेत आल्याच्या नंतर होते, ती कोणती निवृत्ती होते? लयरूप निवृत्ती होते. कशाने होते? क्रियेने होते. कुठे होते? उपादानात होते. त्यामुळे लयरूप निवृत्ती होतेच. प्रत्येक कार्याची तशी लयरूप निवृत्ती अधिष्ठान ज्ञान वाचून होते त्याच्या उपादानामध्ये. आणि स्वप्नाची जागृतीमध्ये बादरूप निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानानेच होते. ती अधिष्ठानात होते आणि ती ज्ञानाने होते. त्यामुळे स्वप्नाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होत नाही म्हणजे आत्यंतिक निवृत्ती होत नाही. स्वप्नाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञान वाचून होत नाही म्हणजे ती आत्यंतिक निवृत्ती होत नाही. आणि स्वप्नाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञान वाचून होते म्हणजे ती लयरूप निवृत्ती होते. त्यामुळे अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, हा सिद्धांत अबाधित आहे, स्वप्न सत्य होत नाही. मग तो म्हटला ठीक आहे, स्वप्न आणि जागृती यांचं उपादान आणि अधिष्ठान दोन्हीचं काय? एकच आहे. मग उपादान आणि अधिष्ठान दोन्हीचं जर एकच आहे तर स्वप्नाची प्रातिभाषिक आणि जागृतीची व्यावहारिक असा भेद का करता? दोघाची एक तर जागृतीच म्हणा किंवा दोन्ही अवस्थेची सत्ता प्रातिभाषिकच म्हणा, दोन सत्ता करण्याचं कारण काय? हा प्रश्न मागे म्हटलं आपण 4थ्या तरंगातही केला, आपला 5व्या तरंगातही केला आणि इथे आता 6व्या तरंगातही केला. तर 5व्या तरंगात त्याचं उत्तर दिलं, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. रजत कल्पना ही ब्रह्माच्या अज्ञानाने नसून शुक्तीच्या अज्ञानाने, म्हणून त्याच्या निवृत्तीकरता शुक्तीचं ज्ञान लागेल, ब्रह्मज्ञान चालणार नाही, म्हणून त्याची सत्ता कोणती तर प्रातिभाषिक. आणि जगत कल्पना ही ब्रह्माच्या अज्ञानाने आहे, म्हणून तिचा बाध होण्याकरता शुक्तिज्ञान चालणार नाही, ब्रह्मज्ञान लागेल, म्हणून जगताची सत्ता ही व्यावहारिक आहे. का? तर जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. हा सिद्धांत आमचा असल्यामुळे मिथ्या पदार्थामध्ये आम्हाला 2 सत्ता कराव्या लागतात, ते निष्कारण नाही, त्याच्या पाठीमागे कारण आहे. तसंच इथेही सांगितलं, स्वप्न आणि जागृती या दोघी अवस्थेचं उपादान साक्षी किंवा ब्रह्म आहे, आपलं क्षमा करा, अधिष्ठान साक्षी किंवा ब्रह्म आहे आणि उपादान अंतकरण किंवा अविद्या आहे. मग दोन्ही अवस्थेचं उपादान आणि अधिष्ठान जर एक असेल तर 2 सत्ता कशा करता केल्या? तर गुरुदेवाने सांगितलं त्या निष्कारण आहे, त्याचं कारण आहे. साधी सदोष अविद्येचं कार्य स्वप्नातले पदार्थ आहे, म्हणून त्यांची सत्ता आम्ही प्रातिभाषिक दिली. आणि अनादि निर्दोष अविद्येचं कार्य जागृत पदार्थ आहे, म्हणून त्याची सत्ता आम्ही व्यावहारिक दिली. अविद्या जरी दोघाचं उपादान असलं तरी एकाची सदोष अविद्या आहे, एकाची निर्दोष आहे, एकाची अनादि आहे, एकाची साधी आहे. हा भेद असल्यामुळे आम्हाला त्या मिथ्या पदार्थात 2 सत्ता कराव्या लागल्यात. त्या निष्कारण नाही, सकारण आहे. पण पुढचं एक वाक्य गुरुदेव बोलून गेलेत, काय की ह्या सत्ता आम्ही स्थूल दृष्टीने केलेल्या आहे. जागृतीची सत्ता व्यावहारिक आणि स्वप्नाची प्रातिभाषिक. हा भेद कोणत्या दृष्टीने केलेला आहे? स्थूल दृष्टीने केलेला आहे. सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर चैतन्याची साक्षी किंवा ब्रह्मचैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि चैतन्य भिन्न जागृत व स्वप्न पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता, अशा 2 सत्ता आम्ही करतो, 2 सत्ता मानलेल्या आहे. असं ज्या वेळेला श्री गुरुदेव बोलतात तर त्यावेळेला शिष्य म्हणू लागला असं नाही म्हणता येणार आपल्याला. आत्ताच काय बोलला की मिथ्या पदार्थात 2 सत्ता कशाला, गौरवदोष कशाला घेता, एकच कुठली तरी सत्ता माना. तर गुरुदेवाने सांगितलं की बाबा मिथ्या पदार्थात 2 सत्ता कराव्या लागतं, कारण अनादि सदोष अविद्या, अनादि निर्दोष अविद्या त्याचं कार्य जागृती आहे, आणि साधी सदोष अविद्या त्याचं कार्य स्वप्न आहे. आणि म्हणून अवस्थांतर ज्ञानांतर अशा भेदाने त्याच्यामध्ये 2 सत्ता केल्या आहेत, ते निष्कारण नाही, सकारण आहे. पण हा भेद स्थूल दृष्टीने केला, सूक्ष्म दृष्टीने सत्ता मात्र 2च आहे, चैतन्याची एक आणि चैतन्य भिन्न जागृत व स्वप्न पदार्थाची एक प्रातिभाषिक. असं म्हटल्याच्या नंतर हा शेवटी हा तर्कदृष्टी कुठेही चालून याला काय, याचं स्वप्न सत्य, याच्या मनामध्ये काय होतं, जागृतीचा दृष्टांत करून स्वप्न सत्य ठरावं. पण जागृतीचा दृष्टांत करून स्वप्न काही सत्य ठरवता आलं नाही. मग याला काय वाटलं, आपली तर कुठलीच इब्रत राहिली नाही, मग किमान यांचा एखादा सिद्धांत तरी मोडीत काढावा. आतापर्यंत किती सिद्धांत मोडीत काढण्याचा प्रयत्न केला त्याने. पहिला, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. दुसरा, समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक नाही. तिसरा, जे ज्याच्या अज्ञान भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. पुन्हा चौथा,
समसत्ताक पद आता बोललो ना आपण, म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी काय केले, 3 सिद्धांत जवळपास. एक तर सिद्धांत तरी हा माघारी घ्या किंवा स्वप्नाला सत्य तरी म्हणा. पण गुरुदेव हे यांनी सिद्धांत तर सिद्धच असल्यामुळे तो मुळीत होऊ दिलाच नाही, पण स्वप्न काही सत्य ठरवता आलं नाही. मग त्यामुळे कुठेही करून वादी भद्रम न पश्यती अशी स्थिती असल्यामुळे त्यांनी विचार केला काय करावं. मग तो म्हणतो आता नाही, असं नाही, तुम्हाला आता 3 सत्ता कसं काय 2 सत्ता कसं काय मानता येईल सूक्ष्मदृष्टीने, तुम्हाला सत्ता 3च स्वीकारल्या पाहिजे. का 3 सत्ता स्वीकारला पाहिजे त्याचा विचार तो आता ह्या 9 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये हा शिष्य बोलत आहे. आणि त्याचं बोलणं थोडंसं व्यवस्थित आहे, रास्त आहे असं आपल्यालाही वाटून जातं. का आता थोडासा विचार करा, आपण हा मागे विचार बऱ्याच वेळेला केलेला आहे. आपण आत्ताच म्हणलो अवस्थांतर, ज्ञानांतर आणि निरंतर असे 3 शब्द घेतले. अवस्थांतराने वाद होतो कोणत्या पदार्थाचा, स्वप्नस्थ पदार्थाचा. ज्ञानांतराने वाद होतो कोणत्या पदार्थाचा, जागृत पदार्थाचा. आणि अवस्थांतर होऊ दे नाही तर ज्ञानांतर होऊ दे, कायम निरंतरच आहे कोण, अधिष्ठान. म्हणून जे निरंतर आहे ब्रह्म त्याची आपण म्हटलं पारमार्थिक सत्ता. आणि अवस्थांतराने वाद होणारे जे जागृत पदार्थ आहे त्याची व्यावहारिक सत्ता आपलं ज्ञानांतराने, आणि अवस्थांतराने वाद होणारे स्वप्न पदार्थ त्याची प्रातिभाषिक सत्ता. अशा इथे या दृष्टीने पाहिलं तर सत्ता किती मानाव्या लागल्यात, 3. दुसरं आपण 5व्या तरंगामध्ये 3 भाष्य पाहिले. कालही ते प्रवचनात थोडासा आपण उल्लेख केला. आपलं 3 प्रज्ञ पाहिले, बहिप्रज्ञ, अंतप्रज्ञ, प्रज्ञानघन. मग जो बहिप्रज्ञ आहे जागृती अवस्थेमध्ये त्याची व्यावहारिक सत्ता, जो अंतःप्रज्ञ आहे स्वप्नावस्थेमध्ये त्याची प्रातिभाषिक सत्ता, आणि जो प्रज्ञानघन आहे त्याची आहे पारमार्थिक सत्ता. अवस्थेच्या नुसार ते नावून द्या. जागृती म्हणलं का तिथे व्यावहारिक सत्ता द्यावी लागते, कारण ब्रह्मज्ञान वाचून तिचा बाध होत नाही. स्वप्न म्हणलं का तिथे प्रातिभाषिक सत्ता द्यावी लागते, त्याच्या निवृत्ती करता काही ब्रह्मज्ञान उपयोगाचं नाही. आणि जागृतीमध्ये वा स्वप्नामध्ये असणारं अधिष्ठान साक्षी किंवा ब्रह्मचैतन्य त्याची कधीच निवृत्ती होत नाही, म्हणून त्याची पारमार्थिक सत्ता. म्हणजे अवस्था रूपाने विचार केला सत्ता 3 मानाव्या लागतात. प्राज्ञानघन, बहिप्रज्ञ, अंतप्रज्ञ, प्रज्ञानघन या रूपाने पाहिलं तर सत्ता 3 मानावं लागतात. त्याचप्रमाणे 3 भाष्य, आपलं 2 भाष्य, साक्षी भाष्य आणि प्रमातृभाष्य किंवा अंतकर्मवृत्ती आणि अविद्यावृत्ती. अंतकर्मवृत्तीने ज्या पदार्थाचं प्रकाशन साक्षी करतो अंतकर्मवृत्तीच्या द्वारा त्याला आपण प्रमातृभाष्य म्हणतो, आणि अविद्यावृत्तीद्वारा साक्षी ज्या पदार्थाचं प्रकाशन करतो त्याला आपण साक्षी भाष्य म्हणतो. मग साक्षी भाष्य पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता, प्रमातृभाष्य पदार्थाची व्यावहारिक सत्ता, आणि साक्षी भाष्य प्रमातृभाष्य या दोन्ही भाषकाची कल्पना ज्या अधिष्ठानावर केली जाते त्या अधिष्ठानाची पारमार्थिक सत्ता. याही रूपाने सत्ता किती मानावे लागतात, 3 मानावे लागतात. म्हणजे आणि दुसरं एक अविद्या आहे 2 प्रकारची, एक मूल अविद्या आहे आणि एक स्थूल अविद्या आहे. मूल अविद्या कार्य ही ईश्वरसृष्ट पदार्थ आहे, आणि ईश्वरसृष्ट पदार्थाशी जीवाने घेतलेलं जे तादात्म्य आहे ते स्थूल अविद्या आहे. त्यालाच मूल अविद्या कार्य जी सृष्टी आहे तिला ईशसृष्टी म्हणतात, आणि स्थूल अविद्या कार्य जी सृष्टी आहे तिला जीवसृष्टी असं म्हणतात. जीवसृष्टी ही प्रमाता प्रमाणाची विषय नाही, ती अविद्यावृत्तीचा विषय आहे, आणि ईशसृष्टी प्रमाता प्रमाणाचा विषय आहे, म्हणजे ती अंतकर्मवृत्तीचा विषय आहे. त्यामुळे ईशसृष्टीतल्या पदार्थाची सत्ता आहे व्यावहारिक, जीवसृष्टीतल्या पदार्थाची सत्ता आहे प्रातिभाषिक, आणि या दोन्ही सृष्टीचे अधिष्ठान कुटस्थ व ब्रह्मचैतन्य व्यष्टी समष्टी भेदाने त्यांची सत्ता आहे पारमार्थिक. याही रूपानं पाहिलं तर सत्ता किती मानावी लागले आपल्याला, 3. बरं, कोणती सृष्टी यात सुखदुःखाला कारण आहे? उत्तर आहे जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे, ईशसृष्टी सुखदुःखाला कारण नाही. हा शिष्य बोलतोय सगळं. नाही, वेदांतात पण तेच मत आहे. जी 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 त्याचंही बोलणं काही अंशामध्ये ग्राह्य आहे. फक्त त्याचं बोलणं तुम्ही 3 सत्ताच मानल्या पाहिजे. सूक्ष्मदृष्टीने म्हणा असं, म्हणजे स्थूल दृष्टीने सत्ता 3 आणि सूक्ष्मदृष्टीने सत्ता 2 असं जो गुरुदेवाने विधान केलं, हे विधान याच्या अंतकरणात कुठंतरी मान्य आहे. पण मग असं जर केलं आणि यांचं लगेच मान्य केलं तर आपलं काय? म्हणजे त्याचा जो थोडक्यात अजून बुद्धीचा जो विश्वास आहे किंवा बुद्धीची एक प्रकारची जी त्याला काय असं म्हणजे घमेंड आहे,
तर त्याद्वारा त्याला एकदम तो बुद्धीने म्हणजे पूर्ण बुद्धीने तो शरण नाही. कारण त्याचं असं आहे का बुद्धीला पटलं तर तो स्वीकारणार, बुद्धीला पटलं नाही तर स्वीकारणार नाही. शेवटी अतार्किक असते काय, म्हणून तो हा कुतर्क करत चालला. कारण तर्केताम मा कुतर्केताम. भागवतामध्ये प्रारंभी नारदवासुदेव संवाद आहे ना, जी त्या संवादामध्ये नारदवंशीची पूर्वी मी वाचलेली जी 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 हो 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 बरोबर नक्की द्या. म्हणजे ईशसृष्टी ही सुखदुःखाला कारण आहे, जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहेच आहे, पण ईशसृष्टीसुद्धा सुखदुःखाला कारण आहे असं. हां, मग असं जर बोलत असेल तर तो तिथेही बोलणं हे प्रौढीवादाने बोलले असतील. त्याला प्रौढीवाद म्हणजे काय, घडीवर मला जे मत मान्य नाही ते मतसुद्धा काही क्षणापुरतं मान्य करायचं, समोरच्याचं तोंड बंद करायचं, त्याला प्रौढीवाद म्हणतात. तो कदाचित तिथे पूर्वपक्ष असला पाहिजे. थोडंसं आणखी त्याच्या मागच्या पुढच्या ओव्यातसुद्धा 4-2 घ्या मग ते दाखवा. त्या म्हणजे 2 वाद आहे. म्हणजे कधी काय करतात श्री गुरुदेवसुद्धा किंवा वेदांतामध्ये सुद्धा ज्या वेळेला पूर्वपक्ष करायचा असतो तर आणि समोरचा पूर्वपक्ष उत्तर पक्ष द्यायचा, आपल्याला उत्तर द्यायचं, पण पूर्वपक्ष जरा प्रबल असतो आणि तो प्रबल असणारा पूर्वपक्ष काही केल्या थोडीशी माघार घ्यायला तयार नसतो. तर मग अशा वेळेला वाहक काय करतो, वाहक शिव म्हणा शिकार करण्याकरता 2 पावलं जरा मागे येतो आणि मागे येऊन मग त्याच्यात झडप घालतो, म्हणजे त्याची शिकारेला तो गडप करतो. तसं प्रौढीवादाने आपल्याला जी गोष्ट मान्य नाही ती तितक्यापुरती मान्य करून समोरच्याला चुकीचं कसं आहे ते त्याला दाखवून देणं, अशा पद्धतीनं तर तसा भाव तिथे असला पाहिजे. अच्छा, म्हणजे भूतसृष्टी ही सुखदुःखालय. जी म्हणजे थोडक्यात जीवसृष्टी ही सुखदुःखाला कारण आहे, ईशसृष्टी मात्र सुखदुःखाला कारण नाही. आणि मग आता हा तरी विचार कशा करता तो मानतोय, तर तो म्हणतो जीवसृष्टी आणि ईशसृष्टी या 2 सृष्टी झाल्यात ना, तर त्यातली जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे, ईशसृष्टी सुखदुःखाला कारण नाही. आणि हे त्याने त्याचं मत नाही सांगितलं, हे मत त्यांनी वेदांती, तुम्हीच जी वेदांती आहे तुमची पूर्वसुरी त्यांचं मत सांगितलं. आणि हे 2 सृष्टीचे विचार पंचदशीचे करते पंडित विद्याराणी स्वामी, म्हणजे भारती तीर्थमुनी आणि विद्याराणी स्वामी शिष्य आहेत. भारती तीर्थमुनी गुरु आहेत आणि गुरु आणि शिष्य या दोघांनी निर्माण केलेला ग्रंथ दोघांच्या माध्यमातून तो म्हणजे कोणता आहे, हा पंचदशी आहे. जसं आपलं भावार्थ रामायण हे गुरु शिष्याची कृती आहे. नाथबाबांचे सत्शिष्य गवाबा यांनी तो अर्धवट कार्य पूर्ण केले आहेत, पण तिथं गुरुचं कार्य शिष्याने पूर्ण केले आहेत. आणि या पंचदशीमध्ये उलट आहे, शिष्याचं कार्य गुरुने पूर्ण केले आहेत. कारण ते शिष्याचं कार्यच इतकं अलौकिक आणि हे तर अर्धवट राहिलं, मग ते गुरुनी काही प्रकरणं पूर्ण करून तो ग्रंथ पूर्ण केला, हा पंचदशी. पण त्या पंचदशी ग्रंथामध्ये सुद्धा विद्याराणी स्वामींनी 3 सत्तेचा विचार केलेला आहे. जीवसृष्टी, ईशसृष्टी अशा 2 सृष्टीचा विचार केला. त्यातली जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे, ईशसृष्टी सुखदुःखाला कारण नाही. जीवसृष्टीची सत्ता प्रातिभाषिक आहे, ईशसृष्टीची सत्ता व्यावहारिक आहे आणि या दोन्हीच्या अधिष्ठानाची सत्ता पारमार्थिक आहे. असा किती सत्तेचा विचार आला, 3 सत्तेचा विचार आला. आणि वेदांत परिभाषा हा वेदांतातले जे अनेक ग्रंथ आहेत त्यातलं जसं एक शिरोमणी कलशस्थानी असणारा ग्रंथ म्हणजे एक वेदांत परिभाषा ग्रंथ, जसं अद्वैत सिद्धी, चित्सुकी, खंडन खाद्य या ग्रंथाचा बृहत प्रस्तांत्रामध्ये गणना केलेली आहे. तसं वेदांत परिभाषेची गणना एक उच्च कोटीच्या ग्रंथामध्ये आहे आणि ते वेदांत परिभाषेचे करते पंडित धर्मराज धुरेंद्रजी आहेत. आणि त्या धर्मराज धुरेंद्रांनीसुद्धा वेदांत परिभाषेमध्ये 3 सत्ता मानलेल्या आहेत. म्हणजे सत्ता त्यांनी एकंदर अशाच पद्धतीने जीवसृष्टीची व्यावहारिक, ईशसृष्टीची जीवसृष्टीची प्रातिभाषिक, ईशसृष्टीची व्यावहारिक आणि उभय अधिष्ठानाची पारमार्थिक. बरं, आता ह्या 2 सृष्टी आपल्याला मानाव्या लागतात आणि एकदा 2 सृष्टी मानल्या का त्याला 2 सत्ता द्याव्या लागतात. आणि अधिष्ठानाची 1 सत्ता तर आहेच आहे, म्हणजे सत्ता किती आहे विचार करावा लागतो, 3 सत्ता. आता याच्यातही असा बारकावा आहे की ही वस्तुस्थिती अशी आहे का जोपर्यंत मनुष्य अंतर्मुख वृत्तीने विचार करत नाही तोपर्यंत तो सुखदुःख दुसऱ्यावर लादत चालतो. पण ज्या दिवशी थोडासा अंतर्मुख होऊन त्याने विचार केला का मग त्याच्या लक्षात येतं सुखदुःख दुसऱ्यावर लादवणं हा आपला निव्वळ वेडेपणा आहे, म्हणजे शास्त्र अनभिज्ञपणा आहे तो. त्याला वेदांत सिद्धांत अनभिज्ञ पडतमूर्खाची ती भाषा म्हणतात. कारण आचार्य म्हणतात सुखश दुःखश नकोपी दाता परो ददाती ती कुबुद्धिरेषा स्वकर्मसूत्रेन ग्रथितोही लोका अहम करोती ती व्रथाभिमान. हा आपल्याला सुखही कोणी देत नाही, दुःखही कोणी देत नाही. आपल्या सुखदुःखाला कारण आपणच आहोत.
आपण पूर्वीचं जर आपलं संचित पाप रूपाचं असेल तर आपल्या जीवनात दुःख भोगावं लागेल, आणि आपलं संचित जर पुण्याचं असेल तर आपल्याला सुख भोगायला भेटणार. कारण आचार्य आज तेही सांगतात, सुखस्य आपलं काय पापस्य फलम न इच्छन्ति मानवः किंतु पापम कुर्वन्ति यत्नतः, पुण्यस्य फलम इच्छन्ति मानवः किंतु पुण्यम न कुर्वन्ति यत्नतः. पापाचं फल दुःख ते भोगू नये वाटतं, पण मनुष्य पाप करणं सोडत नाही, आणि पुण्याचं फल सुख भोगावं वाटतं, पण मनुष्य प्रयत्नपूर्वक पुण्य मात्र अर्जित करत नाही, असा विचार आहे. म्हणजे त्याने करून ठेवलेले जे पाप पुण्यरूपी संचित आहे तेच त्याला सुखदुःख रूपाने त्याच्यासमोर उभं राहतं. त्यामुळे आपल्याला कोणी सुखही देत नाही आणि आपल्याला कोणी दुःख देत नाही. आणि आणखी एक सामान्यतः एक आपण जगात विचार केला तर असा आहे, आपल्या यशाचे वाटेकरी सगळे होतात, आपल्या अपयशाचे वाटेकरी व्हायला कोणीही माघारी म्हणजे मध्यस्थी घ्यायला तयार होत नाही. आणि त्याचं कारण काय, याचाही स्वभाव तसाच असतो. तो काय करतो, आपल्या जीवनामध्ये यश आलं का आपल्या प्रयत्नाला प्राधान्य देतो, आणि अपयश आलं का ते दुसऱ्याच्या माथ्यावर थोपतो. म्हणजे हा प्रकार चालू आहे. तुम्ही अगदी एखाद्या आळंदीतला विद्यार्थी गावाकडे जाऊ द्या, आणि त्याचा थोडासा चांगला तो कीर्तनकार, वादक किंवा एखाद्या क्षेत्रात तो यशस्वी झाला का ती गावातली 4 टाळकी लगेच ती एकत्र येतात. आम्ही पाठवलं, ते काय जात होतं का? आम्ही म्हटलो, आम्ही त्याला तिथपर्यंत नेऊन घातलं, त्याच्या वडिलाला आग्रह केला, असं केलं, अमुक केलं तमुक केलं, म्हणून ते घडलं. नाही तर हे काय इकडे असेच असतात. म्हणजे यशाचे वाटेकरी लगेच झालेत. योगायोगाने तो आळंदीला आला, त्याला काही नाही इकडे डाळ शिजली, त्याचं काही नाही, तो यशस्वी झाला. पुन्हा तिकडे गेला तर मग आम्ही पाठवलं असं नाही म्हणणार. आम्ही सांगत होतो हे काय यांच्या योग्यतेचं आहे का, यांना काय ते जमणार आहे का, पण त्या बुड्डी काही ते लेकिन सुनता आहे कोण, ऐकतं कोण, मग आले दिवा लावून बसले पश्चाताप. म्हणजे अपयश म्हणलं का यशाचे वाटेकरी सगळे होतात, अपयशाचे वाटेकरी कोणी होत नाही. आणि जीव बी आपण व्यक्तिगत प्रत्येकजण काय अंतर्मुख होऊन काय करतो, अपयश आलं नाही हो त्यांनी हे मध्ये आडपाटा केला ना म्हणून झालं, यश आलं आपला पठ्ठ्याचा प्रयत्न. म्हणजे असं कुठपर्यंत मनुष्य करतो, जोपर्यंत थोडासा अंतर्मुख होऊन तो विचार करत नाही तोपर्यंत. जरा शांत चित्ताने अंतर्मुख होऊन त्याने विचार केला का त्याचाच अंतकरण, आपला म्हणतो ना आतला आवाज, त्याचं अंतकरण त्याला सांगतं की जे आपल्या जीवनात सुखही आलेलं आहे किंवा आपल्या जीवनात दुःख आलेलं आहे, त्या दोन्हीला कारण दुसरे नसून आपणच त्याला कारण आहेत. आणि आपला विजय झाला किंवा आपला पराजय झाला यालाही कारण दुसरे नसून आपला केलेला म्हणजे एक सचोटीचा आणि सरळ अंतकरणाने केलेला प्रयत्न हा आपल्या यशाला कारण आहे. आणि आपल्याला अपयश आलं तर ते आपल्या प्रयत्नातले काही जे सदोषपणा आहे त्याच्यामुळे आपल्याला यश आलेलं नाही. हे एकंदर यावरून आपल्या काय लक्षात येतं की सुखालाही कारण कोणी नाही, दुःखालाही कारण कोण नाही, सुखश दुःखश नकोपी दाता. आणि मग ठीक आहे, आता आपणच आपल्या सुखदुःखाला कारण आहे, पण आपणच आहे म्हणजे जीवसृष्टी आहे का ईशसृष्टी आहे? तर मूल अविद्या कार्य आहे ती ईशसृष्टी आहे, जे बाह्य पदार्थ रूपाने आपल्याला दिसते, आणि तूल अविद्या कार्य आहे ती जीवसृष्टी आहे, ती बाह्य पदार्थ रूपाने दिसत नाही. मग ईशसृष्टीत जीवसृष्टीतला फरक काय? फरक एवढायचं की ईशसृष्टीतला जो पदार्थ आहे त्या पदार्थाशी जीवाने घेतलेलं जे तादात्म्य आहे तीच जीवसृष्टी आहे. जीवसृष्टी म्हणजे असा काय दुसरा पदार्थ नाही. समोर आता हा जर भ्रमणध्वनी असेल तर हा भ्रमणध्वनी ईशसृष्टीतला आहे, पण हा भ्रमणध्वनी माझा आहे असं म्हटलं का तिथे जीवसृष्टी सुरू झाली. देह हा ईशसृष्टीतला आहे, पण हा देह मी आहे किंवा माझा आहे असं म्हटलं का तिथं जीवसृष्टी चालू झाली, आणि मग ती जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे. आपले शांतीब्रह्म बाबा म्हणत असतात, एक व्यक्ती पुण्याला प्रवासाला निघाली, PMTमध्ये बसली, आणि इकडून PMT चालू आहे, तिकडून भरधाव वेगात गाडी आली आणि ती 2 व्हीलर त्याच्यावर आदळली, तो खाली पडला. सगळी लोक दुःखद घटना घडली म्हणून पटकन खाली आलेत. हा व्यक्ती एक तर खाली उतरलाच नाही. तो म्हणू लागला, काय मूर्ख लोक आहे, अशाला यांच्या अंगावून गाडी घालून पुढे गेलं पाहिजे, हे त्याच लायकीचे आहेत. अरे एवढी मोठी बस याला दिसू नये का, त्याच्यावर गाडी घेऊन आला, हे मूर्ख लोक सगळे थांबले त्याच्याकरता, खाली झाले, काय करायचे जायला करता अशा लोकांकरता. मग खाली तर उतरला नाही, लोकमत पेपर वाचत बसला. तिथे बाजूला असणारी, आता हे प्रकरण बऱ्याच वेळ चालणार, जवळ असणारी टपरी आहे त्याच्याकडनं एक चहा मागून घेतला आणि पेपर वाचत चहाचं घोट घेत म्हणू लागला अमुक तमुक, म्हणजे त्या 2 व्हीलरवाल्याचं सगळे दोषपूर्ण कार्य असं तो बोलू लागलं. पण तेवढ्यात ती व्यक्ती ते एक्सपायर झाली. मग त्याच्यातल्या खिशातले काही कागदपत्र बाहेर पडले, त्याच्यातली आधार कार्ड, आणि म्हटले हे अमुक नावकरी आहेत. ते नाव वाचल्याच्या नंतर आणखी 1-2 म्हटलं आहे का कोणी याच्यात, कोणी नातेवाईक काही परिचित, आणि ते नेमकं याच्या जावयाचं नाव निघालं. मग हा एकदम खाली उतरला आणि डायरेक्ट ते बस चालकाचं गचुरं धरलं आणि 2 त्याला लावून दिलं, आणि मूर्खा कळत नाही त्याच्या अंगावर गाडी घातली, चल काढ,
अमुक तुला भरपाई करावं लागेल. आतापर्यंत तो दोष कोणाला देत होता? खालीसुद्धा उतरला नाही. ज्या वेळेला आपल्या मुलीचा हा नवरा आहे हे कळाल्याच्या नंतर मग हे सगळं त्याचं आचरण व्यवहार लगेच बदलला. का बरे? आतापर्यंत त्याच्याकडे ईशसृष्टीतला म्हणून पाहत होता, सुखही नाही दुःखही नाही, चहा पीत पेपर वाचत त्याचा आनंदात कार्य चाललं, उलट त्याची निंदा करत होता. पण आता जीवसृष्टी जडली, हा माझ्या मुलीचा जावा आहे म्हणजे माझा कोणीतरी आहे, झालं. मग सगळा काही प्रकार घडला. हे मारुती बाबा उदाहरण देत असतात. डॉक्टर बाबा ती घडलेली घटना सांगत असतात. नगर पारनेर तालुक्यातलं एक कुटुंब परिवार, एक मोठी असती, त्यांच्याकडेच ते आलेत का म्हणजे ते एक दुर्धर आजाराने आता ती व्यक्ती जाती की काय अशी सिच्युएशन आहे. मग रात्रीच्या 12-11च्या दरम्यान बाबाला फोन आला. ते म्हटले मग तुम्ही तिकडे थांबू नका, तात्काळ त्यांना इकडे आळंदीला घेऊन या आणि इकडे आपण त्यांना कासबेनवले हॉस्पिटल तिथे हलवूया. ते तिथले डीन भोरे सर हेच आपल्या बाबांच्या भक्त परिवारातले म्हणजे मित्र परिवारातले जवळकीचं नातं असल्यामुळे ते जरा चांगलं बघतात, आपल्या इकडल्या सात्विक आहेत. मग ते गेल्याच्या नंतर ते रात्रीच्या 1 वाजता त्यांना ॲडमिट केलं. शस्त्रक्रिया चालू झाली आणि बाकीची क्लोजर गाडी भरून गेले. ते मध्ये ओवरीत अवतीभोवती फेऱ्या घालतात. ऑपरेशन करता करता पहाटेचे 5 वाजलेत. मागून ते सिस्टर डॉक्टर बाहेर आलेत आणि मग त्यांनी ते पेशंट दगावला असं कळाल्याच्या नंतर यांनी अख्ख्या हॉस्पिटल दणानून टाकलं. रडायला लागले, सगळं काही त्याने अंगावर घेतलं. पण ते डोक्यावरचा घाम पुसत चहाचा घोट घेत त्या डायरीवरती ते लिहितात की अमुक अमुक गाव, अमुक अमुक नाव, अमुक अमुक नातेवाईक, हा पेशंट आला इतक्या वाजून इतक्या वाजता शस्त्रक्रिया चालू झाली आणि शेवटी तो पेशंट दगावला. म्हणजे ज्यांनी काम केलं ते चहाचा घोट घेत ते सर्व लिहितात, पण त्यांच्या डोळ्याला काही अश्रू नाही. त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि या बाकीच्यांनी काहीच केलं नाही. पण त्यांनी रडून अख्खं हॉस्पिटल मात्र रात्रीच्या वेळेला ते अशांत करून टाकलं, शांत वातावरण. का बरं? त्यांनी त्याच्याशी काय घेतलं? तादात्म्य घेतलं. माझा कोणीतरी आहे म्हटलं, त्यांना दुःख झालं. यांनी सगळं कर्म केलं पण माझा याच्याशी काही एक संबंध नाही, त्यामुळे त्यांना दुःख नाही. या घटनेतून काय लक्षात येतं का जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे, ईशसृष्टी सुखदुःखाला कारण आहे. आणि जे पंचदेशिकार विद्यारायण स्वामीने त्याच्यातलाच प्रसंग या शिष्याने इथे उल्लेख केला. त्याने उल्लेख काय केला? 2 ग्रस्त आहेत, 2 ग्रस्ताचे 2 पुत्र आहेत. आता आपल्या भागाला, आपल्या गावाकडे हे दुष्काळी भाग, शेती अशी डोंगराळ जमीन, पीक पाणी काही नाही आणि शेवटी पैशाशिवाय तर प्रपंचात काही चालत नाही. मग आपले दोन्ही मुलं जरा हुद्द्यावर जरा चांगले आहेत, कर्तबगार आहेत, म्हणून त्यांनी मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षणाकरता पाठवले. आणि मग तिकडे काही शिक्षणही करा, काही नोकरीही करा आणि मग दिवाळीपर्यंत काहीतरी तुम्ही जरा पुंजी जमवून पुन्हा घरी या. पाठवलं. गेल्याच्या नंतर ते दोघांनी चांगलं हुद्द्यावरही लागलेत, चांगलं शिक्षणही घेतलं, पैसा पाणीही कमवला. पण त्या प्रारब्धवशामध्ये एकाचा मुलगा गतप्राण झाला, तो गेला, देवाघरी गेला. आणि एक मात्र चांगला कमवता आहेत. आणि मग त्यांनी विचार केला आता याच्या वडिलाला सुद्धा निरोप घरी तर दिला पाहिजे, एकाच गावातले दोघं. मग तिथलीच एक मुंबईलाच यांच्या गावातली असणारी एक व्यक्ती तिच्याकडे निरोप दिला का आमच्या घरी असं असं तुम्ही सांगा, एकाचे गेले नाही, एकाचा मुलगा येणार आहेत म्हणून. पण मग ती जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे, ईशसृष्टी नाही, असे थोडे संस्कार त्या व्यक्तीला होते. पण हे ऐकून होतं, पण याच्यात सत्यता किती हे पाहण्याकरता त्याला वाटलं आता आहेची संधी तर मग बघूया आजमावून. मग ज्याचा मुलगा गेला होता त्याला सांगितलं तुझा मुलगा जिवंत आहे, चांगला पैसा पाणी त्याने कमावलेला आहे, थोड्या दिवसात तुला भेटायला येणार आहे. ज्याचा मेला होता त्याला सांगितलं. आणि ज्या जिवंत होता त्याला सांगितलं तुझा मुलगा मात्र काही कारणास्तव तो देवाघरी गेला. मग असं झाल्याच्या नंतर ज्याचा देवाघरी गेला वास्तुस्थितीने तो इकडे पेढे वाटतो, कारण माझा मुलगा आता पैसे घेऊन येणार. आणि ज्याचा तो घरीच आहे तो मात्र उरबडून रडतो, कारण काय झालं त्याच्या मनातला गेला. म्हणून ईशसृष्टीतला जिवंत आहे तरी तो इकडे रडतो आहे, आणि त्याचा ईशसृष्टीतला तिकडे गेला पण जीवसृष्टीतला जिवंत आहे म्हणून हा पेढे वाटतो. मग याही प्रसंगातून आपल्या लक्षात येतं का ईशसृष्टी ही सुखाला दुःखाला कारण नाही. ईशसृष्टीतल्या पदार्थाशी जीवाने घेतलेलं जे तादात्म्य आहे, तादात्म्य अध्यास आहे, अहम अध्यास आहे, अहंता ममता आहे, ती दुःखास्पदी द्वे, तो पदार्थ मी आहे किंवा माझा आहे, ते वस्तू व्यक्ती स्थळ काळ पदार्थाशी जीवाने घेतलेलं तादात्म्य हेच त्याच्या सुखदुःखाला कारण आहे. मग गुरुदेव बघा बरं हे असं आहे की नाही. मग असं आहे की नाही म्हटल्याच्यानंतर यातून काय लक्षात आलं? यातून हे लक्षात येलं का ईशसृष्टी सुखाला कारण आहे, दुःखाला कारण आहे, जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे, हो की नाही. गुरुदेव म्हटले हो. तो म्हटला मग आता विद्यारायण स्वामी बोलतात ते बरोबर नाही का? म्हणले हो. आणि धर्मराज धुरेंद्राने 3 सत्ता सांगितल्या ते बरोबर नाही का? बरं जीवसृष्टीची कोणती सत्ता मानावी लागते? प्रातिभाषिक. ईशसृष्टीची व्यावहारिक आणि उभयाच्या अधिष्ठानाची पारमार्थिक, अशा सत्ता किती झाल्यात? मग 3. बरं आता हा आपण जो गुरुदेवाला तो बोलतो, आता आपण जो विचार केला तो पंचदशिकार विद्यारायण स्वामींचा विचार आहे.
वेदांत परिभाषेचे करता धर्मराज धुरेंद्राचा विचार आहे. अनेक पूर्वसुरी ज्यांनी वेदांताचं सखोल चिंतन केलं आहे त्यांचा हा विचार आहे. आणि त्यांनी विचार करून नव्हे सूक्ष्म विचार करूनच किती सत्ता प्रस्थापित केल्या 3. आणि तुम्ही काय म्हणता सूक्ष्म विचार केला तर सत्ता 2, स्थूल दृष्टीने विचार केला तर सत्ता 3. म्हणजे मग ते विद्याराण्य स्वामी धर्मराज धुरेंद्र ज्यांनी 3 सत्तेचा विचार केला ते अविचारी आहे आणि तुम्ही फार विचारी लागून गेला असं तुम्हाला म्हणायचं का? कारण ते जर अविचारी नसते तर त्यांनी सत्ता किती सांगितल्या असत्या 2. पण विचार करून त्यांनी सत्ता किती सांगितल्या 3. आणि तुम्ही म्हणता स्थूल दृष्टीने विचार केला तर सत्ता 3 आणि सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर सत्ता 2. म्हणजे या दोन्ही महापुरुषांनी सूक्ष्म विचार केला नाही काय? त्यांनी सूक्ष्म विचार केला तेव्हाच या 3 सत्ता सिद्ध केल्यात ना. मग तुमचा यापेक्षा काही विचार वेगळा आहे का? मग तुम्ही अविचारी का ते अविचारी? असं म्हटल्याच्या नंतर गुरुदेव त्याला सांगतात तेही अविचारी नाही आणि आम्ही तर नाहीच नाही. आमच्या दोघांच्या विचारावर आक्षेप घेणारा तू अविचारी आहेस. तू विचार व्यवस्थित केला नाही. अरे ते 3 सत्ता बोलतात म्हणजे त्यांचं चुकीचं आहे असं नाही. आणि आम्ही सूक्ष्मदृष्टीने विचार केला तर सत्ता 2 आहे असं म्हणतो तर आमचं चुकीचं आहे असं नाही. म्हणजे त्यांचं बरोबर आहे आणि आमचं चुकीचं नाही. त्या पाटलाच्या प्रसंगासारखं म्हणजे वारकऱ्याने खाल्ले तेच आम्हाला प्राप्त झाले, देवाने त्याचं उत्तर दिलं. तसं त्या विद्याराण्य स्वामी पंचदशिकार विद्याराण्य स्वामी आणि वेदांत परिभाषेचे करते धर्मराज धुरेंद्र यांनी या 2 सृष्टीचा विचार प्रतिपादन करून 2 सृष्टीच्या 2 सत्ता आणि अधिष्ठानाची 1 असे 3 सत्ताचा विचार प्रतिपादन केला. त्यांचंही म्हणणं बरोबरच आहे. आणि इथे जर आम्ही आता बोलतो की सत्ता सूक्ष्मदृष्टीने 2 आहेत हे आमचंही म्हणणं बरोबरच आहे. मग ते कसं बरोबर आहे ते गुरुदेव पुढच्या परिच्छेदामध्ये सांगतील. पण तूर्त आता शिष्याने एकंदर सत्ता किती मानल्या पाहिजे असं एक सिद्ध केलं. सध्याला 3 सत्ता मानल्या पाहिजे असं सिद्ध केलं. तर काय तो बोलतो बघूया. जीवसृष्टीच सुखदुःखास कारण आहे. शिष्य म्हणतो महाराज वेदांत परिभाषा म्हणजे कोण तर आता आपण त्यांचं नाव म्हटलं धर्मराज धुरेंद्रजी. नंतर पंचदशी म्हणजे कोण तर विद्याराण्य स्वामी आणि तत्सदृश आणखी काही ग्रंथकार इत्यादी ग्रंथकाराने 3 प्रकारच्या सत्ता सांगितल्या आहेत. प्रातिभाषिक, पारमार्थिक आणि व्यावहारिक अशा 3 सत्ता सांगितल्या आहेत. त्यामध्ये मग ते 3 सत्तेचा विचार कसा तर देहादी पदार्थरूप सृष्टी म्हणजेच कंसात ईशसृष्टी. देहादी पदार्थरूप दिसणारी सृष्टी म्हणजे ईशसृष्टी. कोणती अविद्या तर मूल अविद्या त्याचं कार्य. मग देहादी पदार्थरूप सृष्टी ही 2 प्रकारची आहे. कशी ती बघा. एक ईश्वरचित जेणे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले 21 स्वर्गाती धरली सत्ता मात्रे आपुल्या किंवा जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी. अशा ईश्वरचित ती बाह्य म्हणजे जे डोळ्याला आपल्याला दिसते प्रमाता प्रमाणाचा विषय होते. आणि जीवरचित ती मनोमय म्हणजे त्या ईश रचित सृष्टीशी जीवाने घेतलेलं तादात्म्य. आता एक स्त्री आहे ती ईश रुचित सृष्टीतली आहे. पण त्या स्त्रीला एक जण माझी पत्नी म्हणतो, तो पती तिला पत्नी म्हणतो, पुत्र तिला माता म्हणतो, तिचे वडील तिला कन्या म्हणतात, तिचे दीर तिला भाऊजाई म्हणतात आहे ना. ननंद असेल तर ती आहे ना भाऊजाई म्हणते. म्हणजे अशा पद्धतीने एखादी दुसरी स्त्री असेल तर ती माझी मैत्रीण आहे असं म्हणते. मग तिचे जे आता हे सगळे मधले प्रकार झाले हे जीवसृष्टीतले आहे. आणि दिसणारा तो विग्रह असेल तर तो मात्र ईशसृष्टीतला आहे. ईशरचित ती बाह्य आहे आणि जीवरचित ती मनोमय आहे. कारण का ती आत आहे ना. ईश्वरची सृष्टी ही कशाची विषय आहे प्रमाता प्रमाणाची विषय आहे. तो डोळ्याला दिसतो. पण ही आई आहे का बाई आहे हे समोरच्यानं सांगितल्याशिवाय नाही कळत. म्हणून ती कशी आहे मनोमय आहे. म्हणजे जीवसृष्टी मनोमय आहे आणि सृष्टी ही प्रमाता प्रमाणाची विषय आहे. ईश्वराची सृष्टी प्रमाता प्रमाणाची विषय आहे. मनोमय देहादिक सृष्टी ही साक्षी भाष्य आहे. म्हणजे एक प्रमातृ भाष्य आहे ती ईशसृष्टी, साक्षी भाष्य आहे ती जीवसृष्टी. आविद्यावृत्तीचा विषय आहे ती जीवसृष्टी आणि अंतकरण वृत्तीचा विषय आहे ती ईशसृष्टी. सुखदुःखाला हेतू आहे ती जीवसृष्टी आणि सुखदुःखाला हेतू नाही ती ईशसृष्टी. आणि आंतरमनोमय आदी देहादिक आहेत तेच जीवांना सुखदुःखाला हेतू आहेत. ईशसृष्टी ही जीवांना सुखदुःखास हेतू नाही. ईशसृष्टीतला पदार्थ सुखालाही कारण नाही आणि दुःखालाही कारण नाही. आणि तिचा नाश जीवाकडून होणंही शक्य नाही. आता एखादा म्हणेल या ईशसृष्टीचा मी नाश करेल, शक्य नाही ते. कोटी ब्रह्मदेवाचं आयुष्य प्राप्त झालं, कोट्यावधी प्रकार केले, ईशसृष्टीचा नाश करायचा ठरला तर ते समष्टी जगाचा प्रलयाची वेळ येत नाही तोपर्यंत ईश्वराला शक्य नाही, भगवान शंकरला. तर सामान्य जीवाला कसं शक्य आहे? मला सामान्य जीव ईशसृष्टीचा विचार मनसापी चिंतन होणं शक्य. मनाने देखील त्याचं या सृष्टीचं चिंतन करू शकत नाही तर कृतीने नाश काय करणार आहे? जी त्याचा तो हो सिकंदर शेवटी भ्रमिष्ठ ठरला.
तो जग जिंकायला निघाला. आपण तो जग काय जिंकणार? त्याला सिंधू नदीच्या अलीकडे आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांनी येऊच दिला नाही. आणि दुसरी गोष्ट, तुला तुझं मन जिंकता आलं नाही, तू जगाला काय जिंकणार? म्हणजे जग जिंकायला निघालेला सिकंदर म्हणजे ईशसृष्टी स्वाधीन करायला निघाला, तर तो वेडा ठरला. शेवटी त्याला जाताना आपले सोनोपंत मामा दांडेकर ते त्यांची गोष्ट सांगत असतात का सिकंदर म्हटला, मला तिरडी बांधताना थोडीशी कमी बांधा ती, म्हणजे माझ्या शरीर एवढी, आणि दोन्ही हात माझे खाली मोकळे सोडा, आणि एका बाजूला मी मिळवलेलं सैन्य ठेवा आणि दुसऱ्या बाजूला मी मिळवलेली प्रॉपर्टी ठेवा. म्हणले कशा करता? नाही म्हणले, मला जगाला दाखवायचं माझं एवढं सैन्य पण मी चाललो, माझं एवढी प्रॉपर्टी पण मी चाललो. म्हणजे याचा अर्थ मी या जगाला जिंकू शकलो नाही किंवा ईशसृष्टीला मी संपू शकलो नाही. म्हणजे जीवसृष्टीच ही सुखदुःखाला कारण आहे, ईशसृष्टी सुखदुःखाला कारण आहे. आणि एखादा नाश करायचा प्रयत्न केला तर आपण म्हटल्याप्रमाणे तो भ्रमिष्ठ ठरेल. म्हणून ईशसृष्टी जीवांना सुखदुःखास हेतू नाहीत आणि तिचा नाश जीवाकडून होणे शक्यही नाही. मनोमय सृष्टीची निवृत्तीच मुमुक्षूला अपेक्षित आहे. ईश निर्मित सृष्टीचा निवृत्तीची अपेक्षा नाही. बरं, मनोमय सृष्टीच निवृत्त झाली पाहिजे, ईश सृष्टीच्या निवृत्तीची सुद्धा अपेक्षा नाही. समोर एक स्त्री आहे, ती माझी पत्नी आहे, माझी भार्या आहे, हा जो भाव आहे तो सुखदुःखाला कारण आहे. ज्या क्षणी हल्ली आजही ते सोडचिठ्ठी करतात, म्हणजे काही भाषेमध्ये त्याला तलाक म्हणतो, तर अशा वेळेला नंतर तिचं काय झालं हा कधी विचार करतो का? नाही. आता तादात्म्य सुटलं. म्हणजे ही सृष्टीतला पदार्थ पूर्वी होता, तो आजही आहे. पूर्वी होता जोपर्यंत ती माझी पत्नी आहे तिच्याशी तादात्म्य घेतलं नाही, त्याही वेळेला तिचं काही घेणं देणं आलं नाही. आणि तिच्याशी एकदा सोडचिठ्ठी झाल्याच्या नंतरही घेणं देणं नाही. मग मधल्याच काळात का बरं तिच्या दुःखाने दुःखी, तिच्या सुखाने सुखी झाला? त्या मधल्या काळात त्यांनी जीवसृष्टी तिच्याशी घेतलेलं तादात्म्य हे त्याच्या सुखदुःखाला कारण ठरलं. आणि आपलाही छोटा मोठा अनुभव असा असतो. आपले अनेक मित्र येतात जातात, काही काळात त्यांच्या प्रत्येक कृतीचा आपल्यावर परिणाम होतो, आणि काही काळ त्यांनी आपल्यासमोर काही कसाही गोंधळ घातला तर आपल्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. मग एक काळ परिणाम झाला नाही, एक काळ होत नाही. हा काय कारण आहे? एक काळ तादात्म्य होतं म्हणून परिणाम झाला, तादात्म्य सोडलं का परिणाम होत नाही. याचा अर्थ जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे, ईशसृष्टी सुखदुःखाला कारण नाही. मनोमय सृष्टीची निवृत्तीच मुमुक्षूस अपेक्षित आहे. ईश निर्मित सृष्टीच्या निवृत्तीची अपेक्षाही नाही, कारण तो बाह्य प्रपंच सुखदुःखाचा हेतू नाही. यास उदाहरण असं का, 2 गृहस्थाचे पुत्र द्रव्यप्राप्ती करता देशांतराला गेले. द्रव्य मिळवायचं होतं म्हणून ते देशांतराला गेले. आत्ताच आपण जी गोष्ट बोललो. आणि नंतर एकाचा पुत्र मरण पावला आणि एकाचा पुत्र ऐश्वर्य संपन्न होऊन त्याने आपल्या पित्यास आपल्या ऐश्वर्याची आणि दुसऱ्या ग्रस्ताग्रस्त त्याच्या मरणाची बातमी पाठवली. बातमी सांगणारा मनुष्य हा जरा दुष्ट होता. म्हणजे त्याने थोडासा शब्दछल केला. ज्याचा मेला होता त्याला सांगितलं जिवंत आहे, ज्याचं जिवंत होतं त्याला सांगितलं तुझा पुत्र मेला. म्हणून तो दुष्ट असल्या कारणाने त्याने जिवंत पुत्राच्या पित्यास तुझा पुत्र मरण पावला आणि मृत पुत्राच्या पित्यास तुझा पुत्र निरोगी ऐश्वर्य संपन्न आणि लवकरच चांगली सामुग्री घेऊन लवकर तुम्हाला तो भेटास येईल असे सांगितले. ते ऐकून जिवंत पुत्राच्या पित्याला फार दुःख झाले, कारण त्याचा मनातला पुत्र गेला होता या वाक्याने. आणि मृतपित्राच्या पित्यास फार आनंद झाला, तो तर पेढे वाटू लागला, कारण त्याच्या अंतःकरणातला मनातला मुलगा काय आहे? जिवंत आहे. अर्थात देशांतरात ईश रचित पुत्र जिवंत असताही मनोमय पुत्र मरण पावला, म्हणून जिवंत पुत्राच्या पित्याला फार दुःख झाले, परंतु ईश्वरचित जिवंत पुत्राचे त्याला सुख झाले नाही. तसे दुसऱ्यास ईश्वरचित पुत्र मेला असूनही त्याचे दुःख मात्र झाले नाही, कारण मनोमय पुत्र त्याचा जिवंत होता, त्याचे त्याला सुख झाले. आणि म्हणून जीवसृष्टीच सुखदुःखास हेतू आहे. या रीतीने विद्यारण्याने जीवसृष्टी आणि ईशसृष्टी अशी 2 प्रकारची सांगितली आहे. त्यात जीवसृष्टी ही प्रातिभाषिक आहे आणि ईशसृष्टी मात्र व्यावहारिक आहे. अशीच अनेक ग्रंथकाराने 3 प्रकारची सत्ता सांगितलेली आहे. म्हणजे अनेक ग्रंथकाराचा विचार केला तर जीवसृष्टीची झाली व्यावहारिक, ईशसृष्टीची झाली जीवसृष्टीची प्रातिभाषिक, ईशसृष्टीची व्यावहारिक, आणि या उभयाच्या अधिष्ठान कुटस्थ व ब्रह्माची पारमार्थिक असे एकंदर 3 सत्तेचे विचार. जसा पंचदशीमध्ये विद्याराणी स्वामीने, वेदांत परिभाषेमध्ये धर्मराज धुरींद्राने किंवा अनेक ग्रंथाने एक सामान्यतः 3 सत्तेचा विचार प्रतिपादन केलेला असताना तुम्ही काय बोललात? स्थूल दृष्टीने सत्ता 3 आहेत आणि सूक्ष्म दृष्टीने सत्ता 2 आहेत. म्हणजे ही मंडळी जे 3 सत्तेचा विचार प्रतिपादन करणारे आहे ती अविचारी आहे असं आपल्याला म्हणायचं का? किंवा यांच्यापेक्षा आपला विचार काही वेगळा आहे असा तो बोलतो. मग चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि चैतन्याहून भिन्न सर्व पदार्थाची एक व्यावहारिक म्हणजे कोणत्या तर ईशसृष्टीची
आणि दुसरी प्रातिभाषिक म्हणजे जीवसृष्टीची सत्ता आहे. सृष्टीच्या आदिकाली ईश्वर संकल्पाने म्हणजे एक ओम बहुश्याम प्रजाई किंवा एकलन कंठीची म्हणून आहे येणे अशा ईश्वराच्या संकल्पाने उत्पन्न झालेले दोषरहित आणि तिथे घ्यायचं अनादि अविद्या, दोषरहित केवळ असणारी अनादि अविद्येचं कार्य पंचभूते आणि भूतकार्य इदम द्रव्यम पांचभौतिकम देहतोपाचाचे झाले. या विश्वाची व्यावहारिक सत्ता आणि निद्रेचे किंवा मंद अंधाधिकारयुक्त, निद्रा म्हटलं का स्वप्न म्हणा, आणि मंद अंधाधिकार म्हटलं का रज्जूवरचा सर्प, शुक्तीवरचं रजत वगैरे, हे दोषयुक्त अविद्या कार्य, ते दोषयुक्त असून पुन्हा साधी सदोष अविद्येचं कार्य स्वप्नाधिक किंवा रज्जू सर्पाधिक यांची मात्र एक प्रातिभाषिक सत्ता. अर्थात बहुतेक ग्रंथकारणे, मी तो म्हणतो की 2 तुम्हाला उदाहरण म्हणून दिले, पंचदशी आणि वेदांत परिभाषा, ते करते म्हटलं आपण विद्यारायण स्वामी आणि धर्मराज धुरेंद्र, असे एक उदाहरणं दाखल मी तुम्हाला दिलेत. आणि अशा अनेक पूर्वसुरीने अनेक चांगल्या चिंतक लोकांनी 3 सत्तेचा विचार प्रतिपादन केलेला आहे. म्हणून बहुतेक ग्रंथकारणे 3 सत्ता मानल्या आहेत. आणि 3 सत्ता का असू नयेत असा मी तुम्हाला काय केला, पुन्हा प्रश्न केला. तर आपण काय म्हणता, अरे बाबा विचारदृष्टीने बघितलं तर सत्ता 2च आहे, आणि स्थूल दृष्टीने विचार केला ढोबळमानाने तर मग सत्ता 3 होतात. तर विचारदृष्ट्या पारमार्थिक व प्रातिभाषिक या 2च सत्ता आहेत असे आपण सांगितले. तर आपला यांच्यापेक्षा विचार काही वेगळा आहे की काय, किंवा हे अविचारी आहे असं आपल्याला म्हणायचं, किंवा आपला या विचार यापासून काही वेगळा आहे, कंसात सत्ता 3 मानल्या पाहिजे असा त्याचा अंतःकरणातला झोक आहे. तर गुरुदेव म्हणतात बाबा रे तसं नाही, सत्ता विद्यारायण स्वामी बोलले ते चुकीचं आहे असं नाही, आणि आम्ही बोलतो तेच बरोबर आहे असंही नाही. त्यांचंही बरोबर आहे, आमचंही बरोबर आहे, त्यांचं चुकीचं नाही, आमचंही चुकीचं नाही. मग त्यांनी ज्या 3 सत्ता मानल्या त्या पाठीमागे दृष्टिकोन वेगळा आहे, आणि आम्ही ज्या 2 सत्ता सांगतो त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन वेगळा आहे. मग त्यांचा दृष्टिकोन कोणता आणि आमचा दृष्टिकोन कोणता, तर लोकदृष्टिकोन म्हणजे लोकसमजुतीचा स्वीकार करून, विद्यारायण स्वामी बोलतात लोकसमजुतीचा स्वीकार करून बोलणं, आणि मग 3 सत्तेचा विचार प्रतिपादन करणं हे विद्यारायण स्वामी किंवा धर्मराज धुरेंद्र यांचा विचार आहे. आणि लोकसमजुतीचा विचार न करता शास्त्रीय दृष्टीने लोकाला समजून सांगणं, ज्या अशा वेळेला जे शास्त्रदृष्टीने विचार केला तर मग आमचा विचार या ठिकाणी प्रधान आहे का सत्ता किती आहेत, 2 आहे. मग लोकसमजुतीचा स्वीकार करणं हे त्यांचं बरोबर आहे का शास्त्रदृष्टीचा स्वीकार करणं हे आमचं बरोबर आहे. या बाबतीत जर तू विचार असेल तर त्यांचंही काही अंशात बरोबरच आहे, आणि आम्ही बोलतो ते अगदी बरोबरच कसं आहे याचा विचार गुरुदेव त्यांना सांगतात. तर मग गुरुदेव त्या संबंधीचा विचार इथे सांगतात. आता आपण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची की लोकसमजुतीचा स्वीकार करून सत्ता किती सांगितल्या आहेत, मग 3, आणि शास्त्रदृष्टीने विचार केला तर सत्ता 2, आणि अगदी शास्त्र जे ते संपतं म्हणजे सगळी शास्त्र कोणाला बोध करतात, माऊली म्हणतात आघवेची शास्त्रे अविद्या विनाशाचे पात्रे वाचून होती स्वतंत्रे आत्मबोधी आहे ना, की ते तर अविद्या निवृत्ती स्थळ त्याने मोक्ष उपादान फळं या दोहीचं केवळ साधन ज्ञान. मग या दृष्टीने विचार केला तर आता मुळात प्रश्न असा आहे का लोकसमजुतीचा स्वीकार करावा की करू नये, असा एक प्रश्न आपण थोडासा आपल्या चर्चा करू. तर असाही लोकसमजुतीचा स्वीकार केलाही पाहिजे असंही वाटतं, आणि कधी कधी लोकसमजुतीचा स्वीकार केला नाही पाहिजे असं देखील वाटतं. कसं ते पहा, एक प्रसिद्ध वचन आहे संस्कृतमधलं, यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम नाचिरणीयम नाचिरणीयम. जरी सिद्ध असेल तर लोकविरुद्ध असेल तर जाणत्या पुरुषाने त्याचं आचरण करू नये. आता ज्या वेळेला विठ्ठलपंत रखुमाई हे पतिपत्नी आणि त्यांची 4 पुत्र 6 जणं या आळंदी नगरीमध्ये सभा घेतली, तर त्यांनी सांगितलं देहांत प्रायश्चित्त असे या बोली विचारून भले हित करा. आणि विठ्ठलपंत तस्मात शासन प्रमाणांते असल्यामुळे त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. मग या 4 भावंडांनी सांगितलं तुमच्या सांगण्याप्रमाणे आमच्या मातेपिने देहांत प्रायश्चित्त घेतलेले, आता तुम्ही आम्हाला पावन करून घ्या, समाजामध्ये आम्हाला स्थान द्या, आमची मुंज वगैरे होऊ द्या, कारण प्रायश्चित्त घेतलं ना, आता आम्हाला पावन करून घ्या. तर ह्या मंडळीने पावन करून घेतलं नाही, अगोदर प्रायश्चित्त दिलं ना, आता म्हणते जावं प्रतिष्ठानात तेथूनही शुद्धीपत्र आणा ते मान्य करू. मग मात्र ज्ञानदादा शांत आहेत, पण निवृत्तीदादा मात्र म्हटले आता काही पैठणला जायचं. अरे देहाच्या जोखडात गुंतील हे आपल्याला काय शुद्धीपत्र देणार आहे, आणि आत्मा शुद्ध आहे, आत्मरूप आपण आहोत, त्याला काय शुद्ध करणार. त्यामुळे आपल्याला काही पैठणला जायचं नाही. तेच अनुमोदन मुक्ताईचं झालं. स्वप्नाचं एकल तिकडं माऊली पडली एकटे, म्हणजे घरातच एक बहुमताने असा प्रकार झाला.
पण मग ज्ञानोबराय काहीच बोलत नाही. आता शेवटी गुरु आहेत, बोलायचं कसं. पण ज्ञानोबरायचं मौन हे काही निवृत्ती दादाला सहन झालं नाही. ज्ञाना, त्या लोकाचा विचार जाऊ दे, तुझं मत काय ते सांग. ज्ञानोबराय म्हणायला लागले, मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. देखे प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्य अशी उरले लोकाची लागी. मग इथे ज्ञानोबराने सुद्धा कोणत्या मताचा स्वीकार केलेला आहे? लोकमताचा स्वीकार केलेला आहे. ज्या लोकाला समजून सांगायचे त्या लोकाला तुम्ही बिल्डिंगवर उभा राहिला 7व्या मजल्यात आणि ते खाली फुपेट्यात लोळलेले आणि त्यांना तुम्ही 4 ज्ञानाचे बोळे पाजू लागलात दुधांचे, नाही स्वीकारणार ते तुमचं तत्त्वज्ञान नाही स्वीकारणार. पहिले तुम्ही त्यांच्यात जा, त्यांच्यासारखं व्हा, त्यांच्यात वागा, मग त्यांना विश्वास होता, अरे नाही हे आपल्यातले आहे. राजे शिवछत्रपतीने 18 पगड जातीतला असणारा मावळा एका छताखाली आणला. ते त्यांच्यासोबत विटी दांडू सगळं खेळले, त्यांच्यासोबत वावरले, त्यांच्या घरी जाऊन एका ताटात त्यांच्याशी जेवले, त्यांचा विश्वास पहिले संपादन केला आणि मग त्यांच्याद्वारा हिंदवी स्वराज्य व्हावे ही दुसरीची इच्छा आणि मग त्यांनी स्थापन केलं. लोकातून वेगळं राहून लोकाला नाही समजून सांगता येत. लोकात जाऊन त्यांच्यात राहून त्यांचा विश्वास मिळवून मग त्यांना आपल्या ज्या काय आपल्या महत्त्वपूर्ण त्यांच्या कल्याणाचा जो हेतू अंतःकरणातला तो साकार करता येतो, अन्यथा नाही. याचाच अर्थ लोक समजुतीचं काय केला पाहिजे? स्वीकार केला पाहिजे. असा एक पक्ष आता इथे आपण पाहिला. दुसरा पक्ष असा आहे की लोकांच्या समजुतीचा स्वीकार केला नाही पाहिजे. का? लोक तैसा ओक धरिता धरवेना, पतित पावना देवराया, लग्न करू जाता म्हणते हा माताला, न करता म्हणते लपुसक, बहु बोलू जाता म्हणते हा वाचाळ, न बोलता म्हणते गर्विष्ठ. सतत त्यांच्या घरी गेला तर आमची उमरी झिजवली आणि गेलंच नाही निष्ठूर, काय करावे? म्हणून लोक तैसा ओक धरिता धरवेना, पतित पावना देवराया. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजुने अजन भक्ती करा. लोकाचा नका विचार. लोक आहेत ते लोक आपल्याकडे पाहताना अहो त्या लोकांनी भगवान प्रभू रामचंद्राला सोडलं नाही, गोपाल कृष्णाला सोडलं नाही, आपण किस दरी आम्ही लोकाचा काय विचार करून बसला? लोकमताचा विचार नका करू, संत आणि भगवत मताचा विचार करा. असा एक प्रवाह आहे. कारण लोक असा आहे की यूज अँड थ्रो. लोक त्या कपात जोपर्यंत चहा आहे तोपर्यंत त्याला किती प्रेमाने धरतात, पण ज्या क्षणी त्याच्यातला चहा संपला त्याला खाली टाकतात आणि पायाने पुन्हा टाचीने चुरगळून त्याला फेकून देतात. तसे लोक आहे. लोकाचा काय विचार घेऊन बसलात? लोक आज डोक्यावर घेतील, उद्या पायाखाली तुडवतील. म्हणून लोकमताचा स्वीकार करू नये असा एक विचार प्रवाह आपल्याला पाहायला मिळतो. रामकृष्ण हरी काय जिवंत असता जिवंत असे तो लता देती, मेल्यावरी खांद्यावरी घेती, जगाचा उरफाटा सन्मान. काही लोक असे म्हणजे जिवंत असताना त्याला लाता मारणार आणि मेल्याच्या नंतर खांद्यावर घेऊन चालणार. आता हे प्रेताला दिसतात ना, खांद्यावर घेऊन चालतात आणि सगळ्याला त्याचे सद्गुण आठवतात. जिवंत आहे तोपर्यंत दुर्गुणच आठवतात. जिवंत आहे तोपर्यंत कोणी जवळ करत नाही, गेल्याच्या नंतर सगळे गुणगान गातात कारण ते दोष दिसत नाही. मग त्या थडग्याला 12-12 वाजेपर्यंत स्नान घालतात. म्हणजे असं होतं की नाही? याचा अर्थ काही आता संतांचा हयात असताना संतांचा छळच केला लोकांनी आणि संत देहरूपाने त्यांच्यात नाही त्यावेळेला मात्र मग 12-12 वाजेपर्यंत त्यांना सुट्टी नाही, म्हणजे त्या पंचामृताच्या अभिषेकाने. असं होतं की नाही? मग लोकमताचा बरं. आता ते आपल्या शाळेत एक गोष्ट होती, आपण मागे बोललेलो आहे. पितापुत्र रस्त्याने चाललेत आणि गाढवाला घेऊन चाललेत. आम्हाला शाळेत धडा होता. ते समोरच्या गावातून निघाल्याच्या नंतर लोक म्हणले काय गाढव आहेत? गाढव असूनही गाढवावर बसत नाही, गाढवच आहेत. मग त्यांनी विचार केला, लोकांचं ऐकलं, म्हटलं अरे नाही आपण गाढवावर बसलो पाहिजे, नाही तर लोक आपल्याला गाढव म्हणतात. ते दोघंही बसलेत. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर लोक म्हणले काय गाढव आहेत? अरे त्या गाढवाला काही जीव बिव आहे की नाही? दोघं गाढवावर बसले, गाढवच आहेत. ते म्हटले नाही आपण दोघं पायी चाललो तरी गाढव म्हणतात, दोघं बसलो तरी गाढव म्हणतात, कोणीतरी एक बसलं पाहिजे. मग वडील बसलेत. लोक म्हणू लागले अरे काय गाढव म्हातारा आहे, अरे याच्या गौरा मसनात गेल्या खरी पुढची पिढी जगली पाहिजे, त्यांना ध्येयवाद दिला पाहिजे, त्यांना पायी चालवतो आणि हा म्हातारा गाढवावर बसतो, गाढव कुठला? मग तो मुलगा बसला, बाप पायी चालला लागला. लगेच लोक म्हणू लागले मातृदेव भव पितृदेव भव सकळ तीर्थाचे धुरे, आणि हे कुठे काय करावे? मुलगा अरे अजून तरुण धडधाकट आहे आणि पितृदेव भव त्या बापाला पायी चालवतो, मग गाढवावर हा बसतो, गाढव कुठला? मग त्यांनी विचार केला आपण दोघं पायी चाललो तरी लोक गाढव म्हणतात, दोघं बसलो तरी गाढव म्हणतात, बाप बसला तरी गाढव म्हणतात, लेक बसला तरी गाढव म्हणतात. या बाप लेकाने विचार केला आणि ते गाढवालाच खांद्यावर घेतलं पाय बांधून, तरी लोक गाढव म्हणायचे थांबले नाही. अरे काही गाढव आहेत, याला काय कळलं नाही का? गाढव खांद्यावर घेऊन चाललं, पालखी आहे काय ती? असं म्हणायला लागले. शेवटी ते कंटाळले तर त्यांनी ते गाढव पाण्यात फेकू दिलं. लोक तरी म्हणायला लागले गाढवच आहे. गाढवाचा वापर कसा करावा या गाढवाला कळालं नाही. म्हणजे लोक त्यांना गाढव म्हणण्याचं काही थांबले नाही. तरी या गाढवाने विचार केला नाही, या गाढवाचा विचार करू नये, कारण ही गाढव आपल्याला गाढवच म्हणणार आहे. म्हणजे असा जर विचार पाहिला तर लोकमताचा स्वीकार केला तर ही स्थिती आहे. बरं नाही करावं तर ज्ञानोबराय म्हणतात देखी प्राप्तार्थ झाले. मग लोकमताचा स्वीकार करावा की न करावा?
असे दोन प्रश्न आहे. बरं, दोन्ही मताचे समर्थन, दोन्ही मताचे प्रवाह आपल्याला पाहायला भेटतात. लोकमताचा स्वीकार केला पाहिजे असाही एक प्रवाह आहे आणि लोकमताचा स्वीकार करता कामा नये असाही एक प्रवाह आहे. मग विद्याराणी स्वामींनी, धर्मराज धुरेंद्रांनी इथे लोकमताचा स्वीकार केलेला दिसतो म्हणून सत्ता 3, आणि आम्ही लोकमताचा स्वीकार केला नाही म्हणून सत्ता 2. मग सत्ता 2 मानावं उचित आहे का सत्ता 3 मानणं उचित आहे? तर लोकमताचा स्वीकार केला तर 3 मानावे, लोकमताचा स्वीकार नाही केला शास्त्रदृष्टीने पाहिलं तर 2 मानावे. पण मग लोकमताचा स्वीकार त्यांचं करणं उचित का आमचं न करणं उचित? दोघांचंही उचित आहे. दोघांचं उचित कसं होईल? 2-2 सत्य कशी होईल? तर याचा असा आहे का तुम्ही दृष्टिकोन तुमचा कोणता आहे? लोकमताचा स्वीकार करणं कधी उचित आहे त्या लोकाला तुम्हाला समजून सांगायचं असेल तर, लोकमताचं समजूत करणं कधी उचित नाही त्या लोकांच्या संपर्कात गेल्याच्या नंतर त्यांना तर तुम्ही जागेवर येत नाही पण तुमचंही दिवाळ निघत असेल तर, म्हणजे याचाच अर्थ असा आहे का या मृत्यू लोकामध्ये येणारा जगत कल्याणाकरता झटणारा 2 प्रकारचा वर्ग आहे. म्हणजे 2 प्रकारचे योगी आहे. एक युक्त योगी आहे आणि एक युंजान योगी आहे. जो युक्त योगी आहे ना त्याने लोकमताचा स्वीकार करून लोकांसारखं वागावं, कारण त्याच्यात सामर्थ्य असं आहे का तो लोकात जाऊन सुद्धा लोकाच्या प्रवाहात वाहत नाही, लोकाला आपल्या प्रवाहात घेऊन येतो. प्रवाहपतीत लोकाला प्रवाहित करतो भगवत स्वरूपापर्यंत. गंगेसारखं, गंगेत एखादा ओढा गेला तर ती गंगा त्या प्रवाहाने पतित होत नाही, त्याच्या मालिन्याने मलिन होत नाही, ती उलट त्याला समुद्रापर्यंत घेऊन जाते. हे गंगेचं सामर्थ्य आहे. तसं गंगेसारखं सामर्थ्य ज्याचा असेल त्याने लोकमताचा स्वीकार जरूर करावा. पण दुसरा असा आहे का तो प्रवाह आपल्यात जर आला तो ओढा तर याचं तर पावित्र्य राहत नाही पण हाही अपवित्र होऊन जातो आपणासारखी करीत ती तात्काळ, त्याने मात्र लोकसमजुतीचा स्वीकार करू नये. याचाच अर्थ जगत कल्याणाकरता कल्पकोटीचं प्रारब्ध सोय करून स्वइच्छेने किंवा भगवत इच्छेने या धरातलावरती अवतीर्ण झालेले जे महापुरुष आहे त्यांनी लोकमताचा विचार अवश्य करावा, अवश्य करावा. सोनोपंत मामा दांडेकर, आपले बंकटस्वामी महाराज यांनी लोकमताचा विचार केलेला आहे, आपल्या सगळ्याच पूर्वसुरूंनी केलेला आहे आणि करणं गरजेचं आहे. लोकमताचा स्वीकार केला नसतं तर बालगंधर्वाच्या त्या भरतनाट्यम या कार्यक्रमाला गेले असते बंकटस्वामी महाराज. पण ते काकडा आरती ऐकायला येतात, निरोप देतात, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, संस्कृतीचा आदर तुम्हालाही आहे, या आमच्याकडे. नाही येणार म्हटले. का? तुम्हाला याची आवड नाही, हा मान्य नाही? आवडही आहे, मान्य आहे, येणार नाही. काय येणार नाही? कारण तरी सांगा. म्हणजे आज आम्ही भरतनाट्यमला आलो तर उद्या आमचे विद्यार्थी तमाशाला जातील. म्हणून माझ्याकडे बघून अनेक लोक पावले, हे 2 पावलाकडे बघून लाखो पावलं चालणारे आहे, म्हणून या 2 पावलाला वेगळ्या दिशेने नाही जाता येणार. त्याने लोकमताचा विचार केला, परंतु त्यांच्यावरती जबाबदारी आहे, त्यांचा तो अधिकार आहे. युक्तयोगी कुटीतले महात्मा आहे. पण ज्याचा स्वतःचा सावरता मन सावरता त्याचा जीव चालला आहे त्याने काही लोकमताचा विचार करा. डॉक्टर बाबा म्हणत असतात, माऊली आपल्याला दोन्ही सांगतात, आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी, मुक्ताची प्रतीती देखी जगची मुक्त. आपण पहिले मुक्त झालो, आपल्या संकल्पाने सगळे जगत मुक्त होईल. पण आपणच बद्ध आहे, लोक जगाचा कल्याणाचा विचार करायला लागला तर ती जगातली विश्वल्ली ठरते, ती जगाचं वाटोळच करते, कल्याण नाही करू शकत. म्हणून त्याने नाही लोकमताचा विचार करावा. म्हणजे इंजाने योग्याला लोकमताचा करायचा विचार करू नये, युक्त योगाने लोकमताचा विचार करावा. असे 2 प्रवाह आपल्याला स्पष्ट दिसतात. किमान आपल्याला स्वप्नात तरी देवाने येऊन सांगावं, हे तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे, तुम्ही जगत कल्याणाकरता या धरातलावरती आले, मग त्यांनी करावा. आपल्यासारखेल्या इथे आपलंच बसताना बसेन ना, आपण काय लोकांचा विचार करावा. आपण त्या ठिकाणी आपलं मुक्त व्हावं आणि मुक्ताची दृष्टीश्रेय सृष्टी, मुक्ताच्या प्रतीतीने जगच मुक्त आहे. किंवा मग आपल्याला स्वप्न साक्षात्कार ज्ञानोबरायचा, तुकोबरायचा, परमात्म्याचा व्हावा किंवा स्वप्न साक्षात्कार, आणि त्याने आपल्याला एखादं प्रमाणपत्र द्यावं आहे ना, मग त्याने म्हणावं जगाच्या कल्याणा. पण तोपर्यंत स्वतः उद्धार करून घ्यावा, मग ते संकल्पाने पुढे घेईल. म्हणजे लोकसमजुतीचा स्वीकार करावा का न करावा, तर दोन्ही प्रवाहाचं उत्तर पाहिलं आपण. युंजन योग्याला त्याने आपला उद्धार करून घ्यावा, मग पुढचं पुढे पाहू. आणि युक्त योग्याला लोकसमजुतीचा स्वीकार करावा. मग तुम्ही म्हणाल इथे आम्ही 2 सत्ता सांगितल्या म्हणजे आम्ही युंजन योगी आहे, आणि विद्याराणी स्वामी देखील 3 सत्ता सांगितल्या म्हणजे ती युक्त योगी आहे, असा इथला अर्थ नाही. पण आपण ह्या 2 प्रवाहाचा सहज विचार केला तर विद्याराणी स्वामी 3 सत्ता सांगतात आणि हे आम्ही 2 सत्ता सांगतो. त्यांनी लोकसमजुतीचा स्वीकार करून सत्ता 3 सांगितलेल्या आहेत आणि आम्ही मात्र शास्त्रदृष्टीने सत्ता 2 सांगितलेल्या आहेत. मग त्या लोकसमजुतीचा स्वीकार त्यांनी केला तर त्याचा उपयोगिता आहे की नाही? हो. ज्या लोकात जाऊन लोकाला सत्ता 3 सांगितल्या, काय लोकाला सहज सांगितलं, लोकांच्या समोर येते रज्जू ठेवली आणि लोकांसमोर हे स्वप्न ठेवलं आणि लोकाला विचारलं बोला या स्वप्नाबाबतीत तुमचं मत काय? लोक लगेच सांगतात मिथ्या. बरं, आणि या घटाच्या बाबतीत मत काय? लोक म्हणतात सत्य. मग त्याच लोकाला पुन्हा प्रश्न केला, ही जागृती आहे आणि हे स्वप्न आहे, हे स्वप्नाच्या बाबतीत तुमचं मत काय? ते म्हणतात स्वप्न जरी स्वप्नात स्वप्न वाटलं नाही तर स्वप्न मिथ्या आहे आणि जागृती मात्र काय? सत्य आहे. मग ते जागृतीला किंवा जागृतीतल्या घटाला सत्य मानतात म्हणून आम्ही त्याची व्यावहारिक सत्ता दिली.
आणि ते स्वप्नाला किंवा रज्जू सर्पादिकाला मिथ्या मानतात म्हणून त्याची आम्ही प्रातिभाषिक सत्ता दिली, लोकसमजुतीचा स्वीकार करू. पण मग त्याच लोकाला त्याचा उपयोगिता होती. त्या लोकाला सांगते तर बाबा तुम्हीच सांगा, हे स्वप्न तुम्हाला स्वप्नात स्वप्न वाटलं का? लोक म्हणतात नाही. मग स्वप्न नाही का? लोक म्हणतात हो. कधी? लोक म्हणतात जागा झालं. मग त्यांना तेच सांगायचं, यथा स्वप्न प्रपंचपी मयी महाविजृंभिता तथा जागृत प्रपंचपी मयी महाविजृंभिता. हा स्वप्न प्रपंच जसा मायेचा खेळ आहे, निद्रेचा खेळ आहे, निद्रारूपी अविद्येचा खेळ आहे, तसा हा जागृत प्रपंचसुद्धा मायेचा खेळ आहे. आणि तुम्ही प्रारब्धजन्य निद्रा दोषामुळे स्वप्न मिथ्या असताना सुद्धा तुम्हाला स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटलं नाही, तसं अविद्येची अनिदा आहे ना, आज्ञारूपी निद्रेमध्ये तुम्ही झोपलेला असल्यामुळे हे पडलेली रूढी जगापरिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून हे जरा मोठं स्वप्न आहे, हे सुद्धा तुम्ही झोपेत असल्यामुळे तुम्हाला हे स्वप्न वाटलं नाही, तर हेही मिथ्याच आहे. मग ते लोक म्हणतात मग आम्हाला हे मिथ्या कधी वाटेल? त्यांना विचारायचं हे कधी मिथ्या वाटलं? ते म्हणतात जागा झाल्याच्या नंतर. मग इथेही जागा व्हा. फक्त इथली जागृती देण्याकरता ती प्रारब्धाने होते आणि इथली जागृती गुरुचरणापाशी बसून गेल्याच्या नंतर होते. आणि मग लोकाला एकदा हे पटलं का मग ते म्हणतील बरोबर आहे, अरे हे स्वप्न जागृती दोन नाहीची, ह्या दोघांची एकच सत्ता आहे. कोणती? प्रातिभाषिक सत्ता आहे. आणि अधिष्ठान ब्रह्माची आहे पारमार्थिक सत्ता. अशा पद्धतीने त्या लोकाला हा विचार समजून सांगण्याकरता त्याची उपयोगिता होईल. फक्त आता हे आशय कळायला 1-2 मिनिटात एवढी पंक्ती वाचून घेऊ. 3 प्रकारच्या सत्ता मानण्याचं कारण व त्याचे फल. म्हणजे अगदी सरळ 3 वाक्य बाबाजी सांगितले होते डॉक्टर बाबांनी. मंद मुमुक्षू करता सत्ता 3 आहे, उत्तम जिज्ञासू करता सत्ता 2 आहे, आणि मुक्त स्थितीत बोधरूप महात्मा त्याच्या दृष्टीने सत्ता 1 आहे. आणि अगदी अधिष्ठान दृष्टीने पाहिलं तर सत्ता विचार आणि सद्रूप ब्रह्मच आहे. पण त्या अधिष्ठानाचं ज्ञान मंद मुमुक्षला करून द्यायचं असेल तर ते 3 सत्तेतून करून द्यावं लागतं, म्हणजे सृष्टीदृष्टीवादाचा स्वीकार करून. आणि उत्तम जिज्ञासू करता तेच ज्ञान 2 सत्तेच्या माध्यमातूनही करून देता येतं, दृष्टीसृष्टीवादाच्या माध्यमातून. 1 सत्ता म्हणलं तर अजातवाद, 2 सत्ता म्हणलं तर विवर्तवादातली दृष्टीसृष्टीवादाची कक्षा, आणि 3 सत्ता म्हणलं तर विवर्तवादातली सृष्टीदृष्टीवादाची कक्षा. एवढंच काय तो फरक आहे. 3 प्रकारच्या सत्ता मानण्याचे कारण व त्याचे फल. श्री गुरु परमात्म्या व्यतिरिक्त सर्व पदार्थाची एक प्रातिभाषिक सत्ता असली तरी व्यवहारात घटादी पदार्थास आहे ना, म्हणजे घटपटादी पदार्थास लोक काय करतात? सत्य मानतात. आणि स्वप्न शुक्ती रजतादी पदार्थाला लोक मिथ्या मानतात. आणि या लोकसमजुतीचा स्वीकार करून पुष्कळ ग्रंथ करणे, म्हणजे तू आता ते विद्यारायण स्वामी आणि धर्मराज धुरेंद्र वगैरे सांगितले तत्सदृश आणखी काही ग्रंथकार, तर त्याला म्हणतात तुझंही या दृष्टीने बरोबर आहे. अशा पुष्कळ ग्रंथकाराने लोकसमजुतीचा स्वीकार करून 3 सत्ता मानल्या आहेत. आणि मग आता हे लोक त्याचं ओक धरिता धरवेना, हा प्रवाह. आणि त्या दृष्टीने पाहिलं तर ते लोक जर कसंच वागू देत नाही तर लोकसमजुतीचा स्वीकार या जाणत्या पुरुषाने का करावा? उत्तर आहेत त्यांना समजून सांगण्याकरता. तर त्याचा उपयोग आहे. स्वप्नास दृष्टांत करून जागृतीतील पदार्थास मिथ्या ठरवण्यास त्याचा उपयोग होतो. अरे बाबा स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटत नाही पण मिथ्या आहे की नाही, मग तो करायचा दृष्टांत, आणि जागृतीसुद्धा मिथ्या ठरवायचं. डॉक्टर बाबा म्हणत असते या 3 सत्तेचा जरी विचार केला तरी मनुष्य मुक्त होईल. 3 अवस्थेचा. शिशुक्तीमध्ये देवाने आपल्याला अवस्थाच 3 याच्याकरता दिलेल्या आहेत. का? देवाने ममय वंशो जीव लोके, प्रत्येक जीव माझ्या स्वरूपापर्यंत यावा म्हणून त्याला हे 3 अवस्था दिलेल्या आहेत. त्याने शिशुक्तीमध्ये अनुभव घ्यायचा, आपण परमात्मा स्वरूप कसे आहोत. जागृतीमध्ये त्याने विचार करायचा, आणि विचार करण्याकरता दृष्टांत स्वप्नाचा करायचा. या 3ही अवस्थेचा विचार केला. आणि एक वाक्य कायम त्यांनी किती मोठा कडेलोट होऊ द्या, किती मोठं दुःख होऊ द्या, काही घडामोडी होऊ द्या, त्याला सुखदुःखामध्ये तो म्हणजे निंदा मोठकी ऐके कपाळ धरून टाके थेमिनीविरे वाऱ्याने सुखी चिखलू द्यायचा, अशी अंतकरणातली विचलित अवस्था होऊ नये असं वाटत असेल तर एक क्षणतेने डोळे दाखवून विचार करायचा, असं जर स्वप्नात झालं असतं तर मी काय केलं असतं. म्हणजे एखाद्या वेळेस खूप चांगला प्रसंग झाला, असं स्वप्नात घडलं असतं तर मी नाचलो असतो का? नाही. मग आता काय नाचायची गरज. स्वप्नामध्ये एखादा पराकोटीचं दुःख घडलं, असं जर स्वप्नात घडलं असतं तर मी आता काय केलं असतं? कपडाला हात लावून बसलो असतो का? नाही. मग लावायची काय गरज. एवढं फक्त जसं ते तसं हे एवढा विचार जरी केला एक स्थिर चित्ताने आणि थोडंसं ते अंगावर बांधण्याचा प्रयत्न केला तर कसल्याही परिस्थितीमध्ये मनुष्य हा सुखाला किंवा दुःखाला त्याच्या आहारी जाणार नाही, तो स्टेबल राहील, त्याच्या विचारात राहील. आणि त्याच्याकरता ह्या 3 अवस्थेचा विचार लोकसमजुतीत स्वीकार करायला, लोकाला समजून सांगण्याकरता उपयोगाला होतो. म्हणून त्यांनी 3 सत्ता स्वीकारल्या, तेही एका दृष्टीने बरोबर आहे. स्वप्न दृष्टांताने जागृती मिथ्या झाली असता चैतन्य अतिरिक्त सर्व जागृत पदार्थाची एक प्रातिभाषिक सत्ता राहते. या अभिप्रायाने आम्ही चैतन्याची पारमार्थिक सत्ता
आणि चैतन्याहून भिन्न सर्व पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता, असे दोन सत्ता. पण मग एकदा लोकाला कळालं का जसं ते तसं हे, मग या रूपाने पाहिलं तर अधिष्ठान चैतन्याची पारमार्थिक आणि स्वप्नाहून जागृती काही भिन्न नाही किंवा जागृतीहून स्वप्न काही भिन्न नाही, म्हणून दोघांची एक असणारी प्रातिभाषिक सत्ता म्हणजे व्यावहारिक सत्ता संपली. सत्ता सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर दोन आहे. सूक्ष्म दृष्टी म्हणजे शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर सत्ता दोन आहे, आणि स्थूल दृष्टी म्हणजे लोक समजुतीचा स्वीकार करून लोकाला समजून सांगण्याकरता आद्यरूपाच्या भूमिकेत बोललं तर मग सत्ता तीन आहे. जागृती आणि स्वप्न मात्र पुढचं एक दोन सत्ता बोलताना मग एक वाक्य सांगितलं, जागृती आणि स्वप्न याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा विलक्षणता नाही, वेगळीकता नाही. जसं स्वप्न तशी जागृती आहे ना, जसं ते तसं हे, आणि त्यामुळे जसं ते तसं हे असल्यामुळे त्याला एक सत्ता आणि ह्याला एक सत्ता देण्याची गरज नाही. दोघाला एकच सत्ता प्रातिभाषिक आणि अधिष्ठानाची पारमार्थिक असं सत्ता दोनच आहे. पण मुळीच विलक्षणता नाही म्हटल्याच्या नंतर ह्या विलक्षणचा उतळून उठला, हे आम्हाला मान्य होणार नाही. आणि मग कसं नाही ते असा तो प्रश्न करतो, गुरुदेव त्याचं उत्तर देतात. तो विषय आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.